सांगलीमध्ये गणेश आगमन मिरवणुका उत्साहात संपन्न झाल्या। यामध्ये हजारो गणेश भक्तांनी सहभाग घेतला। गणेश मिरवणुकीमध्ये काही अघोरी नृत्याविष्कार सादर करण्यात आले, त्यामुळे काही गणेश भक्तांनी याबाबत नाराजीही व्यक्त केली। कोकणातल्या लांजामध्ये ठिकठिकाणी ढोल ताशांच्या गजरात भक्तांच्या जल्लोषात लाडक्या बाप्पाचं आगमन होतंय। 3 दिवसांनंतर मुसळधार पावसानं विश्रांती घेतली, त्यामुळे भक्तांच्या घरी बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू झालेली आहे। गणेश चतुर्थी जवळ आल्यानं गणेश भक्त आता मिळेल त्या गाडीनं कोकणामध्ये जात आहेत, त्यामुळे कणकवली रेल्वे स्थानकामध्ये गर्दी आहे। सिंधुदुर्ग बस स्थानकात 1200 एसटी बसेस दाखल झाल्यात। भिवंडीमधल्या कोणी ग्रामपंचायतीमध्ये न्याय हक्कासाठी कामगार कर्मचारी संघटना 13 दिवसांपासून आंदोलन करतात। 6 महिन्यांपासून त्यांचं वेतन थकले आणि ग्रामपंचायतीनं हडप केलेल्या पीएफ साठी या कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या। सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले। नांदेडच्या कामारीमध्ये एल्गार महासभा घेत शेतकऱ्यांनी प्रकल्पासाठी जमिनी द्यायला विरोध केला। पुरंदरमध्ये नौदलात भरती झालेल्या तरुणाची मिरवणूक काढण्यात आली। पिंगोरीमधल्या तरुणाची बैलगाडीत बसवून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। चैतन्य यादव या तरुणाचा सगळ्यांनी सत्कारही केला। अमरावती जिल्ह्यातल्या भातुकली तालुक्यामधील माटरगाव या रस्त्यावरील पुलाची दुरवस्था झाली आहे। या पुलाची दुरुस्तीच होत नाहीये, त्यामुळे नागरिक संतप्त आहेत। तातडीनं दुरुस्ती करावी, पुलावरची वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी नागरिक करतात। पिंपरी चिंचवड शहरातल्या जुन्या पुणे मुंबई महामार्गावर एका मोठ्या टँकरचा अपघात झाला। टँकर चालकाचं त्याच्या वाहनावरचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे अपघात झाला। चिंचवडकडून पुण्याच्या दिशेने जाताना सेंट मदर टेरेसा उड्डाण पुलाखाली हा अपघात झाला। सुदैवानं अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, पण वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणावर झाली। किरकोळ बाजारामध्ये टोमॅटोचे दर घसरले आहेत। 40 रुपये किलो दरानं टोमॅटोची विक्री सुरू आहे, त्यामुळे चांदवड तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। विदर्भातल्या भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर तालुक्यातल्या मांढळ इथं मारबत काढण्याच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ झाला। 2 मारबतींच्या कारणावरून 2 गटांमधील युवकांमध्ये तीव्र वाद झाला। वादातून सुरू झालेली बाचाबाची तुफान हाणामारीमध्ये गेली। काही काळ वातावरण तणावपूर्ण होतं। आणि गणेशोत्सवासोबतच गणपती बाप्पाच्या आगमनासोबतच सगळ्यांना वेध लागलेत ते गौराईच्या आगमनाचे सुद्धा। काही दिवसच गौराईंच्या आगमनाला बाकी आहेत आणि कारागिरांची लगबगही वाढली आहे। याकरता लागणारे मुखवटे इतर साहित्यांच्या कामामध्ये कारागीर व्यस्त आहेत, असं चित्र येवल्यामध्ये पाहायला मिळालं। आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मातीच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन संस्था उमरखेडच्या वतीनं चला बनवूया मातीचे गणराया या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये 151 बालकलावंतांनी अत्यंत सुंदर अशा मातीच्या मूर्ती घडवल्या। मुंबईमधून कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांची गर्दी आता कोकणातल्या रेल्वे स्थानक आणि एसटी स्थानकावर पाहायला मिळते। मोठ्या संख्येनं गणेश भक्त आपापल्या गावी दाखल होत आहेत। गणेश चतुर्थीला फक्त काही तास शिल्लक राहिलेत आणि कोकणामध्ये गणेश मूर्ती शाळांमध्ये मूर्तिकार गणेश मूर्तींवर रंगाचा शेवटचा हात फिरवतानाचं चित्र दिसतंय। चांदवड तालुक्यामधील शिंगवेमधल्या सरपंच आत्माराम खताळ यांना आदर्श सरपंच पुरस्कार वितरित करण्यात आला। अहिल्यानगरमध्ये झालेल्या सरपंच सेवा संघाच्या वतीनं हा पुरस्कार देण्यात आला।
भंडाऱ्यातल्या तुमसर शहरात शिवमंदिर तलावामध्ये गेल्या काही दिवसांपासून शेकडो माशांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे तलाव परिसरात फारच दुर्गंधी आहे। स्थानिक रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आलंय। वर्ध्यामध्ये कंटेनर आडवा आल्यामुळे ट्रकचा भीषण अपघात झाला। राष्ट्रीय महामार्ग उड्डाणपुलाच्या कामासाठी आणलेला कंटेनर मधोमध आला, त्यामुळे अपघात झाला। अपघातात दोघे जण जखमी झाले। काही दिवसांपूर्वी किरकोळ वादामधून झालेल्या एका खून प्रकरणात पोलिसांनी कारवाईला गती दिली आहे। पालकमंत्री संजय शिरसाट हे पीडित कुटुंबियांना भेटायला गेले होते। त्यावेळेस कुटुंबियांनी वाद घालणाऱ्या काही लोकांमध्ये परिसरातील गणेश मंडळांचे अध्यक्ष गवड यांचं नाव घेतलं होतं। त्यावेळी माझ्या मुलाचं नाव का घेतलं म्हणून गवड याच्या वडिलांनी पाडसवान कुटुंबियांना धक्काबुक्की केली होती। आणि रायगड जिल्हा आणि पुणे जिल्हा यांना जोडणारा वरंध घाट पुन्हा एकदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। पावसाळ्याच्या दरम्यान वारंवार या घाटामध्ये दरड कोसळते, त्यामुळे दुर्घटनेच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वरंध घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता। जायकवाडीच्या 18 पैकी 10 दरवाजे रविवारी बंद करण्यात आले। धरणामधून 4192 क्युसेक्सनं विसर्ग गोदापात्रामध्ये सोडण्यात येतोय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय।